चला तर आज निघालो आम्ही मार्केटमध्ये जाण्याचं कारण आज बघायचं होतं आम्हाला सोफा, कारण की बरेच दिवसापासून आम्ही ठरलं तो सोफा घ्यायचा. तर आज म्हटलं चला बघून घेऊया. आणि मग बघण्यासाठी आम्ही इथं आलो आहो. आणि स्टार्टिंगला एल साईजचे सोफे होते, ते कोणत्याही कारणास्तव आपल्या हॉलमध्ये बिलकुलही बसणार नव्हते. त्यामुळे मी काही त्यांना बघितले सुद्धा नाही, कारण की जे आपल्या कामातच येत नाही वस्तू त्याला बघून न बघून काय करायचं. तर चला सर्व फोकस होतं की दोन गोष्टी आम्ही दोघांनी घरीच डिसाईड केल्या. पहिली गोष्ट की आम्हाला एक प्राईस आहे ना ते खूप कमी नाही म्हणू शकता, पण बजेटमध्ये तरी घ्यायचा होता. सेकंड म्हणजे फ्युचरमध्ये 5-6 वर्षांनी म्हणा किंवा त्याच्या 1-2 वर्ष आणखी म्हणा, जेव्हा स्वतःचं घर होईल त्या घरानुसार आम्हाला फर्निचर बनवून घ्यायचं होतं. तर ठीक आहे म्हटलं 5-6 वर्ष तरी आपल्याला सोफा हवा, असं आम्ही घरून विचार करून गेलो आणि ते सोफे बघायसाठी आलो. आणि भरपूर एकाच दुकानामध्ये भरपूर सामान होतं, त्यामुळे ते सर्व बघत होते, कारण की तिथल्या जी ताई होते त्यांना वेळ होतं. परंतु म्हटलं चला बाकीचे जे सामान आहे आपण ते बघून घेऊया. आणि जे सोफे मला आवडले तर ते सोफ्याची पूर्ण बुकिंग झाली होती, कारण की लग्नाचं सीझन आहे त्याच्यामुळे नाही का ते खूप लवकर गेले. त्याच्यामध्ये बघू शकतो त्याच्यावर मला लेबलसुद्धा लावलेला आहे, तर हा सुद्धा बुक झाला होता. आणि मग आम्हाला थोडंसं आमचे जे आम्ही घरून विचार करून गेलो त्याच्यानुसार थोडीशी आमची प्राईस नाही का वाढल्या गेली. आणि सायंकाळचा मेन्यू जो सिम्पल होता, मी याचा मसाले भात बनवली आहे आणि सोबत काकडी आणि सोबत लोणचं, तसं सिम्पल सायंकाळचं मी जेवण ठेवलं आहे, जे की झटपट होते आणि भांड्याचा सुद्धा पसारा होत नाही. तर ब्लॉग इथं